महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या दिवसभरातील शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्त्वाच्या ताज्या घडामोडी जाणून घेऊया। मांसल कोंबडी बाजारात एप्रिल नंतर होणार सुधारणा। सध्या विदर्भात 75 ते 80 रुपये दर, पश्चिम महाराष्ट्रात मिळतोय 80 रुपये दर, त्यामुळे मांसल कोंबडी महाग। निर्यात शुल्क रद्दच्या निर्णयानंतर कांदा दर सुधारण्याची अपेक्षा। रविवारी सरासरी प्रति क्विंटल 1300 रुपये दर मिळाल्याची आली आहे माहिती समोर। घराघरात पोहोचणार अद्ययावत हवामान अंदाज। IMDचा रोडमॅप विजन 2047 प्रसिद्ध। 2.5 लाख ग्रामपंचायतीमध्ये बसवणार स्वयंचलित हवामान केंद्र। कर्नाटकी लिंबाच्या अवकेमुळे दर दबावात। प्रति क्विंटल 5000 ते 6000 रुपये दर खाली आल्याने शेतकऱ्यांना बसला मोठा फटका। दर वाढल्याने द्राक्ष बागा राखण्याची वेळ। माल कमी असल्यामुळे चोरांचा डल्ला। रंगीत वाहनाला मिळतोय 90 ते 150 रुपये मोठा विक्रमी दर। पाणी फाउंडेशनचा भाग्योदय। शेतकरी गटाला पहिला पुरस्कार। राज्यातील शेतकरी महिला गट शास्त्रज्ञ अधिकारी यांचा मोठा सन्मान। महिलांना शेतकरी म्हणून मान्यता नसल्याने संकटे। पी साईनाथ महिला शेती आणि काम या विषयावरती केलाय त्यांनी मोठं व्याख्यान। लाडकी बहीणसाठी तरतूद कुठून आणणार? उन्हाच्या चटक्यात वाढ शक्य। मुंबईत पुढील 24 तास अतिशय मोठ्या उन्हाचे। पावसाची शक्यता मुंबईत नाहीच। आयफाटा येथील शेतकऱ्यांचा कांदा बियाणे बनवण्याकडे कल। आयफाटा परिसरातील शेतकऱ्यांना मिळत आहे विक्रमी उत्पादन। 3.5 लाख हेक्टरवरती उन्हाळी पिकांची पेरणी। मार्च मध्ये सरासरी ओलांडण्याची माहिती। गतवर्षीपेक्षा 80,000 हेक्टरने क्षेत्र वाढल्याची देखील माहिती। सौर ऊर्जेच्या अट्टहासाचा शेतकऱ्यांना मोठा फटका। साधन सामग्री बसवूनही अडचणी। ऐन उन्हाळ्यात 1,500 शेतकऱ्यांपुढे आल्या मोठ्या समस्या। राज्यात आजपासून उष्णतेची लाट तीव्र। तापमानात घट होणार। मुंबईत मात्र उष्णता वाढणार। इतरत्र महाराष्ट्रातील पाऊस आता आटोक्यात आल्याची माहिती। नेदरलँडमध्ये द्राक्षांचे 911 कंटेनर दाखल। द्राक्ष निर्यातीत यंदा 1 लाख मेट्रिक टनांची झेप। नाशिक जिल्ह्यातून 86,000 मेट्रिक टन निर्यात। आफ्रिकन ॲव्होकॅडो फळ लागवडीचा कोकणात प्रयोग यशस्वी। दापोली कोकण कृषी विद्यापीठात मालुमा जातीच्या 150 कलमांची लागवड। फळ धरणातही जोमात। शेतकऱ्यांना होतोय विक्रमी लाखोंचा फायदा। गट शेतीसाठी नव्याने धोरण आणणार मुख्यमंत्री। पाणी फाउंडेशनचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात करणार आमिर खान यांचं मोठं वक्तव्य। तसेच संपूर्ण महाराष्ट्राला पाणीदार करणार आमिर खान। कानडी आंब्यांमुळे कोकणी हापूस संकटात। कर्नाटकी आंब्याची कोकणी हापूस म्हणून विक्री, त्यामुळे सर्वसामान्य बसतोय फटका। कोकणातील आंब्यांना देखील बसतोय जोरदार तडाखा। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या 5 वर्षात मिळाली 53,727 कोटींची भरपाई। सरकारची माहिती। मात्र शेतकऱ्यांना काहीच न मिळाल्याचा शेतकऱ्यांचा मोठा संताप। फळांचा राजा ग्राहकांवरती रुसला। यंदा खाणार भाव। हापूसचा हंगाम 40 दिवस। देशभरात आंबा कमी, मात्र दर वाढण्याची शक्यता। गुढीपाडव्याला कपाशीचे 2 कोटी पॅकेट्स लागणार। इतर पिकांचे दर पडले। बियाणे विक्रेत्यांनी नोंदवली महत्त्वाची मागणी। तुरीचे क्षेत्र वाढणार। महाराष्ट्रात होणार तुरीचे विक्रमी उत्पादन। शेतकरी मित्रांनो, या होत्या महाराष्ट्रातील आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी।
भेटूया पुन्हा संध्याकाळी नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत आपल्या सर्वांना धन्यवाद. जय बळीराजा, जय हिंद.